आता आम्ही का त्याच्यामध्ये खोलत जात नाही, पण आमची तुम्हाला आता तुम्ही आपल्यातले म्हणून आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही अशा कुठल्याही लोकांना इथं पाठीशी घालू नका। अरे कामदार संग्रामभाई जगताप तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कुठल्या कृत्यामुळे आपल्या महिला भगिनींच्या अंगावर त्याची हात टाकायची हिंमत होईल, अशी हिंमत नाही आली, फक्त तुमचं पाठबळ असल्यामुळे झालेली। तुमचं काय भांडण असेल ना ते तुम्ही तुमचं खाजगीत बसून करा, आपल्या आपल्या नाही सगळ्याला माहिती काय विषय काय नाही, त्यात मी काय बोलत नाही, पण तुमचं जे असेल तुम्ही खोलीत बसा, कुठं मटवायचं तुम्ही त्यांच्या कुटुंबावर बसा, तुमचं काय मिटलं नाही मिटलं, पण ते लोक काय तुम्ही पुढं घालू नका। तुम्हाला सांग हे बरोबर नाही, तुमच्यामुळे हिंमत झाली आणि तुमच्यामुळे फार जास्त पुढे जाता येईना। पण तुम्हाला सांगतो याच्यानंतर आता अतिक्रमण आम्ही जे अतिक्रमण म्हणण्यापेक्षा ज्या गाड्या लागतात कुठल्याही दुकानदाराला आमची विनंती तुम्हाला सांगतो, आता इथं प्रमुख बाजाराचे लोक आहेत, इथं कुणी त्याच्याकडून 2 रुपये घेऊन ती काय गाडी दारात लावू देऊ नका। तुम्ही जर घेतली आम्हाला तुम्ही काय 4 लोक सांगतात गाड्या काढायला लावा, 4 लोक म्हणतात नाही ते काढल्यावर गिराईक दिसत नाही, बाजारात गर्दी दिसत नाही, आपल्यामध्ये एकमत नाहीये, 2 असोसिएशन कुणी काही वेगळं सांगतं कुणी काही वेगळं सांगतं, पण जर मुक्त करायचं असेल तर तुमचं एकमत पाहिजे। आता 4 दिवस गेले तुम्ही म्हणता बाजार फार मोकळा दिसायला लागला, आता ते गाड्या लावू द्या असं आपल्या त्या लोकांचं मत येतं, त्यामुळे तुम्ही एकदा ठरवून घ्या हे बंद हे काढायचं म्हणजे काय मोठं समुद्र आडासारखं काम नाहीये, समुद्राने काढवायचा म्हटलं आपल्याला ते काही शक्य नसतं, हे काही तसली गोष्ट नाहीये। ते आता आपण सगळे येणार निघाले तरी त्यांनी लगेच पळापळ झाली, काय नाही आपण सकाळपासून 3दा चक्रा मारू आपण इथं, म्हणजे ते ऑटोमॅटिक ते बंद होईल, त्याला काय तुम्हाला बोलणार नाही मी दुकानातून बाहेर या, ते माझं मी सक्षम आहे काय करायचं कसं करायचं, तुम्हाला म्हणणार नाही मी फोन करून दुकानं बंद करून माझ्या मागं फिरा, म्हणजे तुम्हाला सांगा तुम्ही व्यवसाय करा मी बघतो सगळं बरोबर, कारण की तुम्ही आम्हाला आता जबाबदारी दिलेली आहे। ही गाडी लावू देणार नाही आम्ही, गाडी म्हणजे कुठली आपल्या गाड्या नाही, आपल्या गाड्या कोणाच्या तुम्हाला कुठं लावायच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचं चालू द्या, पण तुम्ही ठरवून घ्या आणि उद्यापासून जर तुम्ही जर म्हणले की एक बी गाडी नाही पाहिजे तर ती जबाबदारी माझी राहील, ती मी करतो बरोबर काय करायचं ते।
ठरवू द्या यांना, ते परत थोड्याने काहीतरी वेगळं सांगा, कोणतरी फोन करते. तुम्ही ठरवून घ्या. आणि तुम्हाला मी सांगतो, पोलीस अधिकारी नंतर येतील, कोणी नंतर करून त्यांना काय माहीत नसतं आता काय घडणार आहे. पण अशी जर कोणी तुम्हाला सांगतो बाजारपेठेमध्ये जर हिंमत करत असेल आणि तुम्ही जर दुकानात बसत असाल, तर माझं मत आहे तुम्हाला भारत देशात सुद्धा राहायचा अधिकार नाही आहे, असं माझं मत आहे. आपल्या समोर होत असेल काय याच्यापेक्षा वाईट आहे. आणि कुठल्याच तोंडाने आपण या लोकांना बोलायचं आणि कोणाला काय बोलायचं. जर हे लोक आपल्या आड धरून जर काही लपत असतील, काही करत असतील, तर हे आपल्याला म्हणजे इतकं वाईट वाटतं तुम्हाला सांगतो. हे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या गोष्टी मान्य करणं बरोबर नाही, ते पाहणं सुद्धा बरोबर नाही आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही लगेच ताबडतोब जे जर 18 असतील तर आपले 18,000 लोक आहेत. हे काही अवघड नाही आहे, तुम्हीच निर्णय करायला पाहिजे. आपल्या घरात जर आज पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा तुम्हाला आम्ही सांगतो, साहेब आता तुम्ही विचार करायला पाहिजे. तर तुमच्या घरातल्या महिलेबद्दल तर असं असतं, तुम्ही किती इथे इमर्जन्सी असली तुम्ही नोकरी सोडून देताना तुम्ही तुमच्या घरी जाताल. पण आज इथे जर अशी परिस्थिती घडत असेल आणि ते आरोपी जर तुम्हाला सांगतो की 24 तासात जर जामीन होत असेल, ते आपल्याकरता सुद्धा तुम्हाला सांगतो शर्मेची बाब आहे की तुम्ही सुद्धा याचा विचार केला पाहिजे. 17, 18, 20 लोक इथे येतात, या करणाऱ्या कृत्याला बाकीचे लोक समर्थन देतात आणि तुम्ही सुद्धा नुसतं नेऊन अटक करता, आम्ही करतो, आम्ही केलं, आम्ही लगेच कारवाई केली. आता त्या लोकांना काही समजत नाही कशी FIR करायची, कशी. त्यांनी थोडक्यात आपला घटनाक्रम सांगितला आणि तुम्ही सुद्धा आरोपीचा जामीन होईल अशाच पद्धतीने ती FIR नोंदवायचं काम केलं. जर तुम्हाला एवढ्या महिला भगिनींच्या आबरूची जर पर्वा असती तर तुम्ही व्यवस्थित FIR नोंदवून घेतली असती. पण तुमच्या सुद्धा खात्याचं ते अपयश म्हणायचं की ते 24 तासात त्यांना जामीन मिळतो. एक महिला त्यांनी मारहाण केली, तिला वारंवार ज्यावेळेला ती गोविंदपुरा भागात राहिलाय तुम्हाला सांगतो, तर तिला जाता येता लोहडीच्या दिवशी सुद्धा तिला गाडी आडवी मारली. पण तिने कुठल्या प्रकारे आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही. तिला आम्ही सांगितलं की आता तुला छोटं मोठं जरी घडलं तर आमच्यासारखे हजारो युवक या ठिकाणी तिच्यासारख्या आमच्या युवतींचं संरक्षण करण्याकरता आम्ही सक्षम आहेत. आणि त्याच्याकरता वाटेल ते आपल्या सर्वांनी करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे. प्रत्येक वेळेला काय आपले काय ठराविक टीम अशी पोचू नाही शकत. पण ज्या वेळेला काय असतं कमीत कमी सोडवायला जा आणि सोडवायला जाऊन तुम्ही फक्त लोक पाहून घ्या कोण कोण आहेत. त्याचा व्यवस्थितरित्या कायदेशीर असो बाकीचा असो आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रत्येकाला पुढाकार घेऊन करावं लागणार आहे. हे असं जर करत राहिलो तर हे लोक रोज आता कोणाकडे निरोप देतात, गलती हो गई आम्ही माफी मागते. माफी तुम्हाला सांगतो ह्या मुलीला किंवा याच्या वडिलांनी त्याच्या घरातल्या महिलेला मारल्यावरच माफी मागू, मग सोडून द्या. त्या पुरीचे वडील त्याच्या घरातल्या महिलेला मारतील, ते पण इथंच मारतील किंवा शेडच्या दुकानात मारतील, मग आपण माफी ठरवू. काय करायचं ते ठरवू, ते नंतर ठरवू. पण तसंच होणार. तसा घटनाक्रम हिच्यावर झाला तसं तिचे वडील त्याच्या कुटुंबाच्या महिलांबरोबर करतील. आणि जाहीर सांगतो मी की त्याची जर तयारी असली लोकांत एकत्र करायची तर तशा पद्धतीने आपली तयारी त्याच्यात पुढे ठरवू, मारल्यावर ठरवू. कारण त्यांनी मारल्यावर ठरवलंय, त्यामुळे आपण पण मारल्यावर ठरवणार. त्यामुळं आज कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइजची चर्चा कोणाबरोबर जरी आलं तर त्याला सांगायचं अजिबात कुठली कॉम्प्रोमाइज होणार नाही. कारण हे लोक असंच करतात, लोकांमध्ये दादागिरी करतात आणि अंधारात पाया पडतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारे या लोकांच्या तुम्हाला सांगतो नादी लागू नका. आता तुम्हाला तरी अनुभव नाही, आता आम्ही सगळे अनुभव घेऊन बसलेलो आहे. फार त्याच्यावर चर्चा करायला नको. म्हणजे आमच्या एवढं जर बाई कोणाला अनुभव मग तुम्ही का फार त्या अनुभव घेण्याच्या भानगडीत पडू नका. कुणी येईल अंधारात पाया पडल आणि तुम्हाला सांगल गलती हो गई. तुम्हाला सांगतो अजिबात कुठल्याही प्रकारे जे आपल्या महिला भगिनींच्या अंगावर हाताचा हे विचार करा की जर आपल्या घरातली कुणी असती तर आपला म्हणजे जीव किती कासावीस झाला असता. हे सगळं आपण विचार केला गेला पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारे माणुसकी नाही, कुठल्याही प्रकारे त्यांना धर्मामध्ये शिकवण नाही. आपल्या धर्मात प्रत्येकाला सांगितलं जातं की महिलांचा आदर आपण केला पाहिजे, पण त्यांना ती उलटी शिकवण आहे. आणि ती उलटी असल्यामुळे त्यांनी कुठेतरी आज या प्रकारे हे सगळं कृत्य केलेलं आहे. पण आपण सगळेजण सक्षम आहेत, तुम्ही काळजी करू नका. उद्यापासून कुठल्याही प्रकारचं इथं गाडी लागणार नाही याचा निर्णय तुम्ही घ्या, मला कळवा. मी उद्या सकाळपासून या ठिकाणी जे प्रशासन असेल, ते पोलीस असेल, महानगरपालिका असेल, यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी ह्या बाबतीतली या विषयाची ती माझी राहील. फक्त निर्णय तुम्ही लोकांनी तो घ्यावा. आणि माझं तर मत तुम्ही आता फायनल करून टाका, त्याच्यात काय फार विचार करायची गरज नाही. करून टाका. फायनल करून टाका. जाहीर सांगतो